नकली शिवसेना म्हणणाऱ्यांना उद्धव ठाकरेंचे खडे बोल, ही काही डिग्री आहे का नकली म्हणायला? ठाकरेंचा विरोधकांना सवाल. मोदींची गॅरंटी म्हणता आणि भ्रष्टाचारी माणसाला पक्षात घेता. बुलढाण्यामध्ये झालेल्या सभेत उद्धव ठाकरेंची मोदींवर टीका. नकली वाघ कल्याणमध्ये येऊन गेले, नकली डरकाळी फोडून गेले. मात्र जोपर्यंत हा एकनाथ शिंदे आणि रिंग मास्टर आहे तोपर्यंत शेळीचा वाघ होणार नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर टीका. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या सभेदरम्यान मंत्री उदय सामंत यांच्या ताफ्यातील वाहनावर अज्ञात व्यक्तीनं दगड भिरकावला. काच फुटलीय. यवतमाळमधल्या राळेगाव इथल्या प्रचार सभेवेळी ही घटना घडली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा जाहीरनामा आज प्रकाशित होणार. दिलीप वळसे पाटलांकडून पक्षाचा जाहीरनामा अंतिम करण्यात आलाय. नाथाभाऊ कोणत्या परिस्थितीमध्ये भाजपत जात आहेत हे सगळ्यांना माहिती आहे, त्यात मी भाष्य करणार नाही. मात्र आमच्या रक्तात गद्दारी नाही. रोहिणी खडसेंची एकनाथ खडसेंबाबत प्रतिक्रिया. आम्ही निष्ठेनं राष्ट्रवादी पक्षासोबत आहोत. मी पक्षासोबत राहणार आणि निष्ठेनं काम करणार. रोहिणी खडसेंचा कार्यकर्ता मेळाव्यात वक्तव्य. रोहिणी खडसेंनी शरद पवार गटाच्या उमेदवाराला मुक्ताईनगरमधून लीड मिळवून दिलं तरच त्यांना शरद पवारांच्या निष्ठावान कार्यकर्त्या समजू. माजी मंत्री सतीश पाटील यांचा रोहिणी खडसेंना टोला. एकनाथ खडसे यांचा इलाज आहे की नाइलाज याची विचारणा त्यांनीच करावी. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया. पंतप्रधानांनी अनेक वेळा उत्पादन किमतीसाठी आयोग नेमू म्हटलं, मात्र 10 वर्षात त्यांनी त्याकडे ढुंकून देखील बघितलं नाही. शरद पवारांची पंतप्रधान मोदींवर टीका. अनेक पंतप्रधानांसोबत काम केलं, पण गेल्या 10 वर्षात केवळ आश्वासन देणारे आणि बोलतील एक आणि करतील दुसरेच असे पंतप्रधान पाहिले. शरद पवारांचा नरेंद्र मोदींना टोला. प्रणिती शिंदे यांच्या प्रचारार्थ काँग्रेस नेते राहुल गांधींची 24 एप्रिलला सोलापूरमध्ये जाहीर सभा. बुलढाणा लोकसभेचे महायुतीचे उमेदवार प्रतापराव जाधव यांच्या प्रचारासाठी धाड इथं रावसाहेब दानवे यांची प्रचार सभा. दक्षिण मुंबईतून शिंदे गटाकडून मिलिंद नार्वेकर लढणार अशी चर्चा होती, परंतु बुलढाण्याच्या खामगावातल्या सभेमध्ये मिलिंद नार्वेकर उद्धव ठाकरेंसोबत उपस्थित होते. आज उद्धव ठाकरेंची अमरावती लोकसभा मतदारसंघात सभा. अमरावती लोकसभा मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीतील काँग्रेसचे उमेदवार बळवंत वानखेडे यांच्या प्रचारासाठी सभा घेतली जाणार. शरद पवार यांची वर्धा लोकसभा मतदारसंघातील हिंगणघाट इथे पक्षाचे उमेदवार अमर काळे यांच्या प्रचारार्थ वर्ध्यामध्ये संयुक्त सभा. वंदनीय बाळासाहेब, महिलांचा आदर करायचे, त्यांना सन्मानानं वागवायचे, मात्र हे बाईच्या पदरावरती राजकारण करतायत. चित्रा वाघ यांची संजय राऊत यांच्यावर टीका. उद्धव ठाकरेंनी सरकार बनवून भ्रष्टाचार केला. जेपी नड्डांची उद्धव ठाकरेंवर टीका. बुलढाण्यामध्ये पार पडलेल्या सभेत भाजपचे अध्यक्ष जेपी नड्डांची फारुख अब्दुल्ला, मेहबूबा मुफ्ती, समाजवादी पार्टी, लालू यादव, पवार, ठाकरे यांच्यावर टीका. हे सगळे पक्ष घराणेशाहीचे असल्याचं नड्डांचं वक्तव्य. सांगली लोकसभा निवडणुकीसाठीचा अर्ज मागे घेण्याचा आजचा शेवटचा दिवस. विशाल पाटील अर्ज मागे घेणार की उमेदवारी कायम ठेवणार याकडे सगळ्यांचं लक्ष. भाजप आणि मोदी मुसलमानांच्या विरोधात नाहीत, ते खरे तर हिंदुत्वाच्या विरोधात आहेत. वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकरांचं अकोल्यातल्या प्रचार सभेमध्ये मोठं वक्तव्य. हिंगोली वाशिम लोकसभेच्या दोन्ही निवडणुका जिंकणार असल्याचा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा दावा. शरद पवारांनी आम्हाला समान हक्क दिला. व्यासपीठावरील पुरुष बोलू शकतात तेवढा आमचाही अधिकार असल्याचं म्हणत रोहिणी खडसेंनी नाराजी व्यक्त केली. जामनेरमधल्या मेळाव्यामध्ये रोहिणी खडसेंना भाषण उरकण्याची सूचना मिळाल्यानं त्यांनी नाराजी व्यक्त केली. रावेरचे उमेदवार श्रीराम पाटील यांच्यासाठी जळगावच्या जामनेरमध्ये शरद पवारांच्या उपस्थितीमध्ये पक्ष कार्यकर्त्यांचा मेळावा. हुकुमशाही राजवट असलेली मोदींची सत्ता उलथवून टाकण्यासाठी कामाला लागा, शरद पवारांचं कार्यकर्त्यांना आवाहन. अमरावतीमध्ये वंचितचे जिल्हाध्यक्ष शैलेश गवई यांची बंडखोरी. पक्षाचा आदेश धुडकावत महाविकास आघाडीचे उमेदवार बळवंत वानखेडेंना पाठिंबा. रिपब्लिकन सेना वंचितच्या पदाधिकाऱ्यांना मान सन्मान देत नसल्याचा आरोप. भाजप संविधान बदलणार असा आरोप करणाऱ्या काँग्रेसनं 80 वेळा बाबासाहेब आंबेडकरांची घटना तोडण्याचं काम केलं. हिंगोलीमध्ये सभेतून गडकरींचा काँग्रेसवर घणाघात. टीका करण्यासाठी मुद्दे मिळत नसल्यानं मुंबई दिल्लीच्या टीम मुद्दे क्रिएट करण्यासाठी आणण्यात आल्यात. निलेश लंकेंची सुजय विखेंसह भाजपवर टीका.
कोल्हापुरात महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक यांच्यासाठी महायुतीची रिक्षा रॅली। कोल्हापूर उत्तरचे माजी आमदार आणि राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्याकडून रिक्षा रॅलीचं आयोजन। रावसाहेब दानवे, महादेव जानकरांसह भाजप आमदार मेघना बोर्डीकरांचा परभणीच्या सेलूमध्ये बैलगाडीतून प्रचार। महादेव जानकरांसाठी दानवेंची मतदारांना साथ। नाशिकमध्ये स्वामी शांतिगिरी महाराजांच्या प्रचाराचा जोरदार धडाका। महाराजांच्या वतीनं बाईक रॅलीचं आयोजन। मतदानाचा हक्क बजावावा, शांतिगिरी महाराजांचं आवाहन। ठाण्यामध्ये धनगर समाज आणि ओबीसी बहुजन पार्टीचे उमेदवार मल्लिकार्जुन पुजारींकडून प्रचाराचा शुभारंभ। ठाण्यातून 1.5 ते 2 लाख मतांनी निवडून येईल, पुजारींकडून विश्वास व्यक्त। रावेरमध्ये शरद पवार गटाचे माजी आमदार संतोष चौधरी यांची नाराजी दूर। शरद पवारांनी घेतलेल्या सभेला हजेरी लावत महाविकास आघाडीचे उमेदवार श्रीराम पाटील यांना जाहीर पाठिंबा दिला। छत्रपती संभाजीनगरमधून इम्तियाज जलील 24 तारखेला उमेदवारी अर्ज दाखल करणार। यावेळी रॅलीचंही आयोजन। तर मतदान करताना उमेदवाराचं शिक्षण आणि सामाजिक प्रतिमेचा विचार करून मतदान करा, जलील यांचं आवाहन। ही निवडणूक राष्ट्रहिताच्या दृष्टीने महत्त्वाची। यावेळी चूक केल्यास देशात लोकशाही संपण्याची भीती। गुहागरमध्ये प्रचारादरम्यान अनंत गीतेंचं वक्तव्य। देशाचं संविधान वाचवण्यासाठी इंडिया आघाडीची निर्मिती। देशाचे पुढचे पंतप्रधान राहुल गांधी असतील, अनंत गीते यांचं विधान। ठाण्यातील ढोकाळी परिसरात हायलँड पार्क या ठिकाणी शिवसेना महिला आघाडीच्या वतीनं सखी महोत्सवाचं आयोजन। महोत्सवाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उपस्थिती। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या कार्य अहवालाचं प्रकाशन। यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून कार्य अहवालाचं कौतुक। ठाण्यामध्ये महायुतीचाच खासदार होईल। ठाण्यातील कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं वक्तव्य। पहिल्या टप्प्यात झालेल्या निवडणुकीला सगळ्या जागा महायुतीमध्ये जिंकल्या जातील, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना विश्वास। लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील उमेदवारी अर्जांची छाननी। अर्जांच्या छाननीनंतर 317 अर्ज वैध, 361 उमेदवारांचे 522 अर्ज दाखल। मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाची माहिती। मोदींना पाडण्यासाठी सोलापुरात मशिदीतून फतवे। भाजपचे सोलापूर लोकसभेचे उमेदवार राम सातपुतेंचा गंभीर आरोप। तर मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागत नाही तोपर्यंत आपण फेटा बांधणार नसल्याचाही सातपुतेंचा संकल्प। दिल्लीमध्ये विनायक राऊत यांना कोणीही ओळखत नाही, ते महाराष्ट्रात प्रतिमुख्यमंत्री म्हणून वावरत होते। दीपक केसरकरांचा विनायक राऊतांवर निशाणा। माढा विधानसभा मतदारसंघातील कट्टर विरोधक असलेले राष्ट्रवादीचे आमदार बबनदादा शिंदे आणि शिवसेनेचे संपर्क प्रमुख शिवाजीराव सावंत यांच्यामध्ये दिलजमाई। 2 कट्टर विरोधक जवळ आल्यानं महायुतीला दिलासा। हिंगोलीमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार नागेश पाटील आष्टीकर यांचा घरोघरी जाऊन प्रचार। उमेदवारांच्या भेटीगाठी घेत मतदान करण्याचं आवाहन केलं। ठाकरे गटातील अनेक नेते सोबत येण्यास उत्सुक। मिलिंद नार्वेकर आमच्यासोबत येत असल्यास त्यांचं स्वागत। शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांचं वक्तव्य। आधी भाजप मग राष्ट्रवादीसोबत सत्ता अशा वारंवार भूमिका बदलणाऱ्यांनी मनसेवर बोलू नये। मनसे नेते संदीप देशपांडेंची ठाकरे गटावर टीका। वंचितच्या गुलाब बर्डेंची प्रकृतीचं कारण देत दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून माघार। वंचितकडून आता मालती थाविल निवडणुकीच्या रिंगणात। मोहन पाटील आणि उत्तम जानकरांची युती अनैसर्गिक, त्याचा भाजपला फायदा होणार। माढ्याचे महायुतीचे उमेदवार रणजितसिंग निंबाळकरांचा दावा। मुलगा भाजपमध्ये गेला तरी आपण काँग्रेससोबतच राहणार। काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांच्याकडून स्पष्ट। कोणी बदनामी करण्याचा प्रयत्न केल्यास सोडणार नाही, भरसभेत कार्यकर्त्यांना इशारा दिला। हिंगोलीचे भाजपचे उमेदवार बाबूराव कदमांसाठी फडणवीसांची सभा। महायुतीच्या ट्रेनमध्ये सगळ्यांना जागा, ही ट्रेन विकासासाठी धावतीये, तेव्हा मोदींना पंतप्रधान करण्यासाठी मतदान करा, फडणवीसांचं आवाहन। महायुतीच्या उमेदवार नवनीत राणांसाठी अमरावतीमध्ये अजित पवारांची सभा। मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान बनवण्यासाठी कामाला लागण्याचं दादांचं आवाहन। अकोल्याच्या मूर्तिजापूर तालुक्यातील गावांमध्ये प्रकाश आंबेडकरांच्या सभा। धोत्रा गावात शेतातील लिंबाच्या झाडाखाली आंबेडकरांची छोटेखानी सभा। यावेळी आंबेडकरांनी वऱ्हाडी जेवणाचा आस्वाद घेतला।
कर्नाटक मध्य प्रदेश निवडणुकांच्या वेळी मोदी शहांनी राम मंदिर बजरंग बलीचे नाव घेऊन प्रचार केला, मग त्यांच्यावर कारवाई का नाही? उद्धव ठाकरेंचा निवडणूक आयोगाला सवाल। उद्धव ठाकरेंच्या प्रचार गीतातील जय भवानी शब्दाबाबत निवडणूक आयोगाने निर्णय घ्यावा, अजित पवारांची प्रतिक्रिया। प्रत्येकाने राज्यघटनेतील कायद्याचे पालन करावे, अजित पवारांचं वक्तव्य। उद्धव ठाकरेंनी हिंदुत्व पूर्णपणे सोडलं, तसंच जय भवानी हा परमपवित्र नारा उच्चारण्याची लायकी त्यांनी गमावली, त्यामुळे त्यांना जय भवानी हा शब्द गीतातून काढण्यास सांगितलं असावं। भाजप नेत्या चित्रा वाघ यांचा उद्धव ठाकरेंना खोचक टोला। उद्धव ठाकरेंचं वक्तव्य हतबलतेतून त्यांची नोटंकी सुरू, भाजपच्या प्रवीण दरेकरांची टीका। ना त्यांना तुळजाभवानी मंदिर परिसराचं सुशोभीकरण करता आलं, ना गड किल्ल्यांचं संरक्षण संवर्धन करता आलं, दरेकरांचा निशाणा। वेगळ्या हिंदुत्ववादी नेत्यांमुळे मासाहेब जिजाऊंचा वाडा भग्न अवस्थेत, रायगड लोकसभेच्या वंचितच्या उमेदवार कुमुदिनी चव्हाण यांची अनंत गीते आणि सुनील तटकरेंवर टीका। केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची 24 एप्रिलला रत्नागिरीमध्ये होणारी सभा पुढे ढकलली, लवकरच नवीन तारीख निश्चित केली जाणार। नांदेडमध्ये प्रतापराव चिखलीकरांसाठी नितीन गडकरींची सभा, नांदेड देगलूर रस्ता बनवणार, गडकरींचं नांदेडकरांना आश्वासन। महाराष्ट्रासह 12 राज्यात उष्णतेच्या लाटेसह पावसाचा इशारा, देशांमध्ये एकाच वेळी उन्हाळा आणि पावसाळा असे ऋतू अनुभवायला मिळतात। राज्यामध्ये अवकाळी पावसाचा मोठा फटका, लातूर जिल्ह्यातील चाकूर, निलंगा, औसा, रेणापूर तालुक्यामध्ये अवकाळी पावसाची हजेरी, जिल्ह्यातील केशर, आंबा आणि द्राक्षाच्या बागांना गारपिटीचा मोठा फटका। लातूरच्या चाकूर, निलंगा, औसा, रेणापूर तालुक्यात अवकाळी पावसाचा धुमाकूळ, वीज पडून 2 शेतकऱ्यांचा मृत्यू तर 13 जनावर मृत्युमुखी, भाजीपाल्यासह फळबागांचंही मोठं नुकसान। जगातील सर्वात श्रीमंत बालाजी देवस्थानच्या संपत्तीमध्ये यंदा रेकॉर्ड ब्रेक वाढ, तिरुपती बालाजी देवस्थानकडे 18,000 कोटींची रोकड, देवस्थानच्या तिजोरीमध्ये यंदा 1031 किलो सोनं दान। कल्याणमध्ये व्यंगचित्राच्या माध्यमातून ठाकरे गटाचा राज ठाकरेंना उपरोधिक टोला, मनसेनं महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिल्यानं राज ठाकरेंचं व्यंगचित्र असलेले बॅनर लावत टीका। दक्षिण मध्य मुंबई मतदारसंघासाठी मनसे शिवसेनेची समन्वयासाठी संयुक्त बैठक, शिवसेनेचे उमेदवार राहुल शेवाळेंची बैठकीला उपस्थिती। मुंबईमध्ये पावसाळ्यापूर्वीच्या नालेसफाईचं 47.60% काम पूर्ण, 31 मेपर्यंत 100% नालेसफाईचं काम पूर्ण होणार, महापालिकेचं आश्वासन। मतदानानंतर भंडारा गोंदियातील सर्व ईव्हीएम मशीन, भिलेवाडा, पलाडी परिसरातील स्ट्रॉंग रूममध्ये सुरक्षेसाठी सीआरपीएफ, एसआरपीएफ आणि सीआरपीएफ सह जिल्हा पोलिसांचं पथक तैनात। शिर्डीच्या नेवासा तालुक्यामध्ये कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेनंतर महिलांना जमिनीवर झोपवल्याचा प्रकार, रुग्णांची कोणत्याही प्रकारची सोय आणि पुरेसे बेड्स उपलब्ध नाहीत, केवळ टार्गेट पूर्ण करण्यासाठी 150हून अधिक महिलांचं ऑपरेशन करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर। शिर्डीच्या नेवासा तालुक्यातील एमजेएफ रुग्णालयात घडलेला प्रकार अत्यंत गंभीर, रुग्णालयाची क्षमता नसताना एवढ्या महिला तिथे गेल्याच कशा? विखे पाटलांचा सवाल, जिल्हाधिकाऱ्यांनी चौकशी करावी अशी मागणीही केली। वर्ध्यामध्ये 42.5 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद, वाढत्या तापमानामुळे प्रचार मंदावला। नाशिकच्या येवल्यामध्ये नगरपालिकेची अतिक्रमण मोहीम, जवळपास 40 ते 45 अतिक्रमण पालिकेनं हटवली, यावेळी अतिक्रमणधारकांनं इच्छा मरणाची मागणी केली। वर्ध्यामध्ये अजित पवारांच्या दौऱ्यात त्यांच्याच पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी निषेधाचे नारे दिले, अजित पवार राष्ट्रवादी कार्यालयामध्ये न येता सरळ सभास्थळी गेल्यानं कार्यकर्त्यांमध्ये नाराजी। स्वामी शांतिगिरी महाराजांनी रामकुंडावरती गोदावरीचं विधिवत पूजन आणि बाबाजींची आरती केली, यावेळी हजारोंच्या संख्येनं नाशिककर उपस्थित होते। मुंबईतील भाजप प्रदेश कार्यालयाला लागलेली आग नियंत्रणात, कोणतीही जीवित तसंच वित्तहानी नाही, भाजप आमदार प्रसाद लाड यांची माहिती। मोदी मित्र असल्याचं सांगत 5 ते 6 तरुणांकडून वरळीमध्ये विनापरवानगी सर्वेक्षण, आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी ठाकरे गटाच्या किशोरी पेडणेकर आणि आमदार सुनील शिंदेंकडून कारवाईची मागणी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।